नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला चुचाची रानभाजी करून दाखवणार आहे। तर इथे आपण म्हणजे आम्ही दोघी बहिणी रानामध्ये येऊन ही चुचाची भाजी तोडून घेतली आहे। हिचे पानं थोडेसे आंबाडीसारखे असतात आणि चवीला सुद्धा आंबट अशी लागते ही भाजी। पावसाळ्यामध्येच उगवते, म्हणजे पावसाळ्यामध्येच मिळते आपल्याला। तर आता ही तोडून आणलेली भाजी निवडून घ्यायची, म्हणजे याचे पानं निवडून घ्यायचे, 2-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने बघा, खायला खूप छान लागते, चवदार अशी ही भाजी लागते आणि पावसाळ्यातच मिळते, त्यामुळे नक्की करून खा। तर आता ही छान निवडून धुवून घेतली, कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि ही भाजी आपण अगदी कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत, म्हणजे फार मसाले न वापरता याची मूळ चव आपल्याला लागली पाहिजे अशा पद्धतीने। तर कढईमध्ये तेल टाकल्याच्या नंतर ही धुतलेली भाजी टाकायची आणि थोडा वेळ परतून घ्यायची आहे, 1-2-3 मिनिटासाठी। तर ही सुरुवातीला खूप जास्त दिसते भाजी आणि नंतर शिजून बघा कमी झालेली आहे। आता यामध्ये लाल मिरची आणि चवीनुसार मीठ टाकायचं, पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिटं ही भाजी वाफवून घ्यायची आहे, म्हणजे छान तिखट आणि मीठ या भाजीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने। तर ही भाजी नक्की करून खा, कशी झाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर अशा पद्धतीने बघा ही कोरडी करून घ्यायची आहे आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता। तर अशी ही पावसाळी रानभाजी झाली आहे, नक्कीच करून खा। भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये।